या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आता? प्रोनाउन. प्रोनाउनला मराठीमध्ये काय म्हणतात? प्रोनाउन. प्रोनाउनला मराठीत काय म्हणतात? सर्वनाम. पहिल्यांदा आपण डेफिनेशन वाचू. अ प्रोनाउन इज अ वर्ड used in place of a noun to avoid repetition. तर प्रोनाउन काय असते हे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? सर्वनाम. वर्ड म्हणजे काय? शब्द आहे. वर्ड म्हणजे शब्द. यूज म्हणजे वापरले जातो. तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम हा शब्द वापरला जातो इन प्लेस ऑफ. इन प्लेस ऑफला मराठीमध्ये म्हणतात च्या ऐवजी. कोणाच्या ऐवजी? ऑफ नाउन. टू अवॉइड रिपिटेशन. का वापरतात हे प्रोनाउन? कारण आपल्याला नाऊनचं रिपिटेशन होऊ द्यायचं नाही. रिपिटेशन म्हणजे काय होऊ द्यायचं नाहीये? आपल्याला नाऊन परत परत येऊ द्यायचं नाहीये. रिपिटेशनला पुनरावृत्ती म्हणतात. आता आपण मराठीमध्ये व्याख्या वाचू. सर्वनाम हे नामाऐवजी, नामाऐवजी म्हणजे काय? इन प्लेस ऑफ वापरलेले शब्द आहेत जेणेकरून नामाची पुनरावृत्ती टाळता येईल. आता एक्झाम्पल बघा, इथं एक वाक्य दिले, मी वाचतोय. रमेश इज माय फ्रेंड, ही इज व्हेरी काइंड. तर इथं हे रमेश जे आहे ते नाऊन आहे. त्याच्याऐवजी आपण या पुढच्या वाक्यामध्ये जे ही शब्द वापरलाय ते रमेश या नाऊन ऐवजी वापरलेलं हे काय? प्रोनाउन आहे. त्याला असं अंडरलाईन करायचं हीला आणि काय करायचं? प्रोनाउन करायचं. आणि या वाक्यात अजून एक प्रोनाउन आहे जे की कोणता आहे? माय. त्याला अंडरलाईन करून काय करायचं? प्रोनाउन असं अंडरलाईन करायचं. पण इथं मेनली आपल्याला जर पाहिलं आपण तर रमेश या नाऊनच्या ऐवजी कोणता शब्द वापरला गेलेला आहे? ही. आणि म्हणून हे रमेश या नाऊनच्या ऐवजी वापरल्या गेलेल्या शब्दाला या हीला काय म्हणतात? प्रोनाउन. आता आपल्याला काय बघायचे? आता आपण प्रोनाउनची डेफिनेशन आणि एक काय एक्झाम्पल पाहिले. आता आपल्याला काइंड्स ऑफ प्रोनाउन बघायचे. काइंड्स ऑफ प्रोनाउन्स किंवा टाइप्स हे म्हणू शकता तुम्ही, म्हणजे प्रोनाउन्सचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन. त्याची डेफिनेशन मी वाचतो बघा. इट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ द नेम ऑफ अ पर्सन, थिंग और ऑब्जेक्ट. तर इट इज म्हणजे इट कोणाबद्दल बोलते? हे प्रोनाउन बद्दल बोलते. यूज म्हणजे काय? वापरले जाते. इन्स्टेड म्हणजे काय? च्याऐवजी. ऑफ द नेम, नेम म्हणजे काय? नाऊन. एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या ऐवजी जे वापरलं जाते किंवा एखाद्या वस्तूच्या नावाच्या जे ऐवजी. थिंग म्हणजे वस्तू, थिंग किंवा ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. वस्तूच्या नावाच्या ऐवजी किंवा व्यक्तीच्या नावाच्या ऐवजी जे प्रोनाउन वापरले जाते त्याला कोणतं प्रोनाउन म्हणतात? पर्सनल प्रोनाउन म्हणतात. त्याला पर्सनल प्रोनाउन म्हणतात. आता बघा, पर्सनल प्रोनाउनचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आय हे माणसं स्वतःसाठी वापरतात, व्यक्तीसाठी वापरतात. वी, यू, ही, शी, इट, दे हे सगळे पर्सनल प्रोनाउनचे एक्झाम्पल्स आहेत. सेंटेन्समध्ये आपण आता एक्झाम्पल वाचू. हे मी सेंटेन्स वाचतोय. आय ॲम अ स्टुडंट. तर आय ॲम अ स्टुडंट या वाक्यामध्ये इथं पर्सनल प्रोनाउन कोणतं आहे? तुमचं आय. आणि मी या वाक्य हे आता बघा एकदम तुम्हाला मी सांगतोय, हे तोंडी होमवर्क आहे. या तिन्ही वाक्याचे तुम्हाला काय करायचे? मराठीमध्ये अर्थ लिहून आणायचे. मराठीमध्ये मी सांगतोय. आय एम अ स्टुडंटचा अर्थ काय? आय म्हणजे काय? मी. स्टुडंट म्हणजे काय? विद्यार्थी. ॲम म्हणजे काय? आहे. अ म्हणजे काय? एक. मी एक विद्यार्थी आहे. ह्याच्यामध्ये हे आय जे आहे ते पर्सनल प्रोनाउन आहे. पुढचं वाक्य आहे नंबर 2चं. अरे, शी इज माय सिस्टर. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, माय म्हणजे माझी, सिस्टर म्हणजे बहीण. ती माझी बहीण आहे असा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन कोणता आहे? शी, जे की तुम्ही ते एक्झाम्पलमध्ये बघितलं जातं. तिसरं वाक्य बघा. दे आर प्लेइंग क्रिकेट.
तर याचा अर्थ देचा अर्थ काय होते ते, आर म्हणजे आहेत, प्लेइंग म्हणजे खेळत आहेत, क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. दुसरा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनची डेफिनेशन बघा. इट पॉइंट्स आउट अ पर्सन ऑर अ थिंग. पॉइंट्स आउट म्हणजे काय, दर्शवते, हे दर्शवण्याचं काम करते. डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे दर्शवणे, म्हणून त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. दाखवायचं काम करते. जसं याच्यामध्ये हे चारच आहेत फेमस, आपल्याला लक्षात ठेवायचे. धिस, दॅट, दीज, दोज. बघा हे धिस आणि हे धिस जे वापरतात, धिस हे एकवचनी आहे, एकवचनी. मी काय करतो तुम्हाला इथं मी लिहून देतो. इथं हे धिस आणि हे दॅट हे दोघं जण एकवचनी आहेत. म्हणजे एक वस्तू दाखवायसाठी असेल तर धिस किंवा दॅट वापरतात. आणि दीज आणि हे दोज अनेक वचनी आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू आपल्याला दाखवायच्या असतील तर त्यांच्यासाठी दीज किंवा दोज वापरतात. आता हे लक्षात ठेवा, धिस कधी वापरतात, जेव्हा वस्तू कधी आहे, जवळ आहे, एक वचनी वस्तू आहे आणि जवळ आहे तर धिस वापरतात. आणि दॅट कधी वापरतात, वस्तू जेव्हा कशी आहे, दूर आहे. दीज कधी वापरतात, जेव्हा वस्तू जवळ आहे. आणि दोज कधी वापरतात, जेव्हा वस्तू कशा आहेत, दूर आहेत. बघा आता एक्झाम्पल बघा. धिस इज माय बुक. धिस म्हणजे ही, दर्शवायलो आपण. आणि हे धिस कधी वापरलेलं असणार आहे, जेव्हा बुक आपल्या जवळ असणार आहे आणि बुक एकच पाहिजे, तेव्हा आपण काय वापरतो, धिस इज माय बुक. पुढे बघा, दॅट इज युअर बॅग. दॅट म्हणजे काय की जी बॅग जी आहे ती माझ्यापासून दूर असणार आहे, तेव्हा मग मी कोणतं प्रोनाउन वापरणार आहे, दॅट. जवळ असेल तर धिस, दूर असेल तर दॅट. पण दोन्ही वेळेस बघा, बुकही एकवचनी आहे आणि बॅग पण कशी आहे, एकवचनी आहे. पुढचं वाक्य बघा. हे झालं पहिलं, हे झालं दुसरं. तिसऱ्यामध्ये बघा, दीज आर ब्युटिफुल फ्लॉवर्स. दीज कधी वापरणार आहे, जेव्हा मी वस्तू, दीज आपण कधी वापरणार आहे, जेव्हा आपल्या जवळ असणार आहेत. ब्युटिफुल फ्लॉवर्स, फ्लॉवर्स म्हणजे फुलं, तर जे फुलं आहेत ते एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे अनेक वचनी आहेत, पण आपल्या जवळ आहेत, म्हणून दीज. दोज कधी वापरणार आपण, दूर असल्यावर, आणि कशी, अनेक वचनी म्हणजे जास्त असल्यावर. बघा, दोज आर टॉल बिल्डिंग्स. बिल्डिंग्स म्हणजे जास्त आहेत एकापेक्षा, अनेक वचनी आहे, म्हणून आपण दोज शब्द वापरलाय. हे चार जे आहेत या चौघांनाच काय म्हणतात, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. धिस, दॅट, दीज आणि दोज. तिसऱ्या प्रकारचं बघा प्रोनाउन आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन. याला काय म्हणतात, प्रश्नवाचक सर्वनाम. जे WH शब्द असतात तेच हे असतात. जसं इट इज यूज्ड, म्हणजे इट इज म्हणजे कोण, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन, फॉर आस्किंग क्वेश्चन्स. तर हे कशासाठी वापरतो आपण, प्रश्न विचारण्यासाठी. सगळे WH शब्द, हू, हुम, हुज, विच, व्हॉट, हे या टाईपचे जे WH शब्द असतात ते कोणते असतात, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन. एक्झाम्पल बघा एक, हू इज युअर टीचर. तर हे जे हू शब्द आहे, हू, हे काय तुमचं प्रोनाउन आहे, इंट्रॉगेटिव्ह. नंबर 2चं वाक्य बघा, व्हॉट इज युअर नेम. याच्यात जे व्हॉट आहे ते पण कोणतं आहे, प्रोनाउन आहे. हे दोघंही प्रोनाउन आहेत. कोणत्या टाईपचे प्रोनाउन आहेत, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन आहेत.